मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 4 सुरू झालाय. 16 स्पर्धकांनी घरात एंट्री घेतली आहे. नाटक, मालिका, चित्रपट, लोककला, नृत्य, फिटनेस, मॉडेलिंग या विविध क्षेत्रातील पारंगत असलेले हे स्पर्धक यंदा विविध रंग भरणार असं चित्र दिसतंय. चला तर मग बघूयात बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी काय काय पाहायला मिळणार आहे ते. पहिल्याच दिवशी बिग बॉसने नेहमीप्रमाणे या स्पर्धकांना दिलाय एक टास्क. या टास्कमध्ये घरातील निरुपयोगी स्पर्धकांची नावं द्यायची आहेत. पहिल्याच दिवशी टास्क मिळाल्याने स्पर्धकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. या सगळ्यात मतभेद व्हायलाही आता सुरुवात झाली आहे. या टास्कवरून अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात वाद झाला. यावेळी प्रसादला अपूर्वाचं मत पटलं नाही आणि यावरून हा वाद सुरू झाला. तर प्रसादने अपूर्वाचं वाक्य पूर्ण न करू दिल्यानं दोघांमध्ये हा वाद आणखी वाढला. अपूर्वा ही प्रसादला एरोगंटही म्हणाली. यावर प्रसाद तिला बोट दाखवून बोलू लागला, ज्याने हा वाद आणखी वाढला. वादात ठिणगी पडली आणि अपूर्वाला राग अनावर झाला. त्यामुळे बिग बॉस मराठीचा हा खेळ अगदी पहिल्या दिवसापासून रंगलेला दिसतोय. तर दुसरीकडे विकास सावंत आणि योगेश जाधव हे स्पर्धकही यंदाच्या सीझनमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. या दोघांमधील खास संवाद आज बघायला मिळणार आहे, ज्यात किरण माने देखील त्यांच्यासोबत दिसतील. यावेळी विकासने त्याच्या आईची आठवण काढली. आईविषयी ऐकताना योगेश मात्र भावूक झाला. यावेळी योगेशच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि त्यालाही आईची आठवण झाली. विकास आणि किरण माने यांनी मग त्याला सावरलं. कधी भांडण तर कधी प्रेम, कधी मैत्री तर कधी वैर, असं हे बिग बॉस मराठीचं घर. तेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात येत्या दिवसात आणखीन काय काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रेरणा जंगम, लेट्स अप मराठी, मुंबई.